नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बँकमध्ये गेल्या असता ई-केवायसी करण्यासाठी जी सीडिंगची प्रक्रिया आहे त्याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला आपले सीडिंग ॲक्टिव्ह आहे किंवा नाही याविषयी स्टेटस चेक करावे लागेल. सीडिंग स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला आधार प्रणालीच्या साईटवर जावे लागेल. त्यानंतर आधार सर्व्हिसेसमध्ये जावे लागेल. त्यामध्ये तुम्हाला आधार लिंकिंग स्टेटसमध्ये बँक सीडिंग स्टेटस म्हणून एक नाव दिसेल. त्यामध्ये वेलकम टू माय आधार खाली लॉग इन करावयाचे आहे. ती केल्यानंतर तुम्हाला तेथे तुमचा आधार नंबर टाकून कॅप्चा कोड भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. OTP टाकल्यानंतर तुमची आधार लॉग इन यशस्वी होईल. त्यामध्ये बँक सीडिंग स्टेटस म्हणून एक टॅब दिसेल. तो टॅब ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचे बँक सीडिंग ॲक्टिव्ह आहे किंवा नाही याविषयी दिसेल. जर सीडिंग पूर्ण झालेली असेल तर ॲक्टिव्ह म्हणून दिसेल. जर पूर्ण झाली नसेल तर इनॅक्टिव्ह असे स्टेटस दिसेल. जर सीडिंग स्टेटस इनॅक्टिव्ह असेल तर अजिबात काळजी करायची नाही. ते सुद्धा आपण आपल्या मोबाईलवरूनच घरबसल्या ॲक्टिव्ह करू शकतो. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला NPCIच्या साईटवर जावे लागेल. www.npci.org.in या नावाची साईट असून त्यामध्ये गेल्यानंतर कन्झ्युमर टॅबमध्ये आधार सीडिंग डी सीडिंग टॅबमध्ये जाऊन तेथे बँकेशी लिंक असलेले आधार नंबर टाकल्यानंतर सीडिंग आणि डी सीडिंगमध्ये तुम्हाला सीडिंग करायचे असल्यामुळे सीडिंग टॅबवर क्लिक करावे व ज्या बँकेमध्ये आपले अकाउंट आहे ती बँक सिलेक्ट करून फ्रेश सीडिंग करावे. आपण 2 नंबरचे ऑप्शन सुद्धा निवडू शकतो आपली सेम बँकमध्ये 2 खाते असल्यास. परंतु आपण फ्रेश सीडिंग करूया. आपण इथे महाराष्ट्र बँकची सीडिंग करणार आहोत. करिता आपण ज्या बँकमध्ये आपले अकाउंट आहे ती बँक निवडावी व खाते क्रमांक टाकून कन्फर्म करावा व शेवटी कॅप्चा टाकून सबमिट बटनवर क्लिक करावे. त्यानंतर ॲग्री अँड कंटिन्यू करावे. आपणास OTP येईल. OTP टाकून कन्फर्म केल्यावर सीडिंग प्रक्रिया पूर्ण होईल. आपली सीडिंग प्रक्रिया पूर्ण झाली की नाही हे तपासण्यासाठी होम पेजवर आधार मॅप स्टेटस हे एक ऑप्शन दिसेल. यामध्ये आधार नंबर टाकून कॅप्चा कोड टाकावा. चेक स्टेटस करावे. परत एक OTP येईल व तुमचे सीडिंग पूर्ण झाले की नाही याविषयी सविस्तर तपशील आपणास मिळेल. तसेच सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आधार प्रणालीमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही आधार सीडिंग स्टेटस तपासू शकता आणि NPCI लॉग इन मध्ये पण तुम्ही तपासू शकता. याविषयी काही विचारायचे असल्यास आपणास कमेंट बॉक्स खुला करण्यात आला आहे. काही तांत्रिक कारणाने ही साईट लोड घेत असते, त्यामुळे घाबरून जाऊ नका. ही फार सोपी प्रक्रिया आहे. सीडिंग प्रोसेस आपणास समजली असेल नाही का? अशीच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि कोशागारे बीम्स नवीन सेवार्थ विषयी आपणास या चॅनलवर सविस्तर व विश्वासू माहिती मिळेल. संबंधित माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.